नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज हिरव्या टमाट्याची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे। तर यासाठी मी इथं चिप्सच्या खिसणीवर चिप्स बनवले या हिरव्या टोमॅटोचे। तर मी ही स्वतः मनानं बनवून रेसिपी तयार केलेली आहे। तर एकदा नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता। तर इथं मी 2 चमचे मोठे बेसन घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचे। तर भजीच्या बॅटर सारखं बनवायचे। आता इथे पीठ मी गुटळ्या न होता भज्याच्या पिठासारखं बनवून घेतलेलं आहे। आता जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकायचं याच्यामध्ये। तर आता इथे छान असं तयार झालेलं आहे पीठ मळून। आता याच्यात बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे। बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे बॅटर। आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये। अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट टाकायचे, अर्धा चमचा। आता हे मिक्स करून घ्यायचे। आता याच्यातच धने जिरे पावडर, ओवा टाकायचा। आता हे मिक्स करून घ्यायचे। आता लसूण पेस्ट टाकायची थोडीशी, अर्धा चमचा ओवा टाकायचा। तर हातावर चोळून टाकायचं आहे, त्यामुळे एकदम छान असं सुगंध येतो ओव्याचा। आता इथं पीठ मळून झालेलं आहे। आता खाण्याचा सोडा 1 चिमूटभर टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचे। आता इथे पीठ तयार झालेलं आहे। आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये तेल टाकायचे। आता इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी। गॅस मोठाच ठेवायचा आहे। आता हे जे आपल्याला चिप्स बनवलेले आहेत त्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने एकदम छान असं तळून घ्यायचे तेल गरम झाल्यावर। तेल जास्तच गरम असावं। आता मी इथे 4 ते 5 भजे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। तेलामध्ये जेवढे बसेल एवढे टाकायचे आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे। तर या पद्धतीने एकदा भजे तयार करून बघा, एकदम छान आणि चवदार लागते आणि थोडेसे वेगळे असे। पाहुणे आलेच पण तुम्ही अशा पद्धतीचे भजे बनवू शकता। आता इथे सर्व भजे तयार झालेले आहेत। एक तुम्हाला काढून दाखवणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।